हाय सर्वांना, आता आम्ही आलो आहे रानात आणि माझ्या मम्मीचं बघा इकडं काय चाललंय. हळूहळू तुटले की डोक्याला गैला वज आता तिकडे ह्याच्या बांधाला. हा ऊस तर तुम्हाला ओळखूच येत असेल. ह्या ऊसात आम्ही बरंच काय काय केलं होतं. भुईमूग, परत हरभरा काढलेला मागल्या 2 महिन्यात तुला व्हिडिओ बघितलं. बाटली आणा की इकडं. बरं राहू द्या, मी आणते बाटली भरून. तुम्हाला वजन उचलू लागते की आधी. कुठे राहू द्या, मी आणते. राहू द्या, मी आणते. थोडंच काढायचं आणि क्या वज जातं. मी यायची की पाणी प्यायला. आणा मग बाटली पण या. बापू तिकडं गाडी लावा गेले आता. ही बाप म्हणला वज उचलून द्यायची. तिकडं खाली तिकडं दिसते. तिकडून जीवच चालू आहे. इकडं मधलं रान मोकळे आहे. आता त्या मधल्या रानात काय काय टाकले तुम्हाला दाखवतो. जाऊ चालत 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 कडू एक मस्त हिडी त्या बापूला वज उचलून देते. आता तिकडे त्यांना पाणी प्यायचं आहे. आम्हाला आल्यागत वाटतं म्हणलं चला रानात नाही यावं आता. तिकडचं पण बघितलं पाहिजे, थोडं घरचं बघितलं पाहिजे. गाय वारागती ना, तिला खायला लागते सारखं. तिथलं खायचं कुठं आहे इथं थांबा. ते आता एका वाजत बांधू. येळा कशा लागतोय बापू तुम्हाला बया. मम्मी काँग्रेस घे की आपल्याला वाटतं झाडायला. मला वाटलं मलाच या. चला गवताची वज तर गेलंय आता. दमाने आहे बापू गेलं घेऊन. एक वज टाकलं, दुसरं बांधून नेलं, 2 वजी काढली. इथंच थांब. पाय देऊन नाही ती पडलंय सगळं वाऱ्याने. आत ह्याच्यातलं कडवाळ होता ना ऊसात कुठं कुठं तुम्हाला माहिती आहे की. आणि त्या दिवस मावळलाय बघा. इकडं मी चाललोय घरी. आता ही मका टाकली या निम्म तर. आणि तिकडं मोकळं ठेवलंय. पलीकडं बाजरी ती देवली झाली असती का नाही एक ही. मका तर कसली पाताळ केली हो. कसली पाताळ मका केली अगं. असा एक मोड टाकलाय काय म्हण का. सगळीकडून ऊस या आणि एवढं रान मध्येच मोकळं ठेवलं होतं. आता इथं बाजरी पेरायची होती, मका टाकली, तिकडं मोकळं ठेवलंय आता. हा काय बोलले ज्ञानो चोर. चोरच म्हणली. इकडं कुठं चोर यायला मारायचंय काय त्यांना इकडे चोर यांना. का इकडे काय टाकलंय कोथिंबीर. हा तेवढी भंडी झाली आता. इकडं कोथमीर टाकली. आता ग कारभार चालतो. आता काय करायचं. कोथमीर केली. बाजरीची पिशवी टाकायची होती, आम्ही ही करत होतो. एवढं जरी केलं असतं तरी 2-3 पिशव्या झाला असत. एवढं ठेवलंय मोकळं. आता काय माहिती काय टाकलंय का नाही ह्याच्यात. कोथमीर टाकायची. नसली टाकायची तर टाकायची का बाजरी. ईस कुटून काय वाटणं व्हायचं. हा ईस कुटायची आणि हे करायचं भिजवायचं. असू दे आता काय कसं असेल तसं असेल. तसंच करावं मला वाटतं. कोथमीर टाका म्हणावं. आमची बाजरी टाकतो. कोथमीर काढल्या बाजरी येते की बाजरी. काय किती उशिरा पेरली तरी आई म्हणली थोडं उशिरा पेरल्यावरती पाखरं खात नाही ते. काय माहिती आता कसं. सगळं ऊसच इथं जातात. बघू कसं व्हायचंय आता. आणि हे ऊस तोडलेला आम्ही ही करत होतो. काय काढत होतो, लसूण काढत होतो तेव्हा. हरभरा आणि लसूण ती तोडलेला ऊस परत एवढा झाला. आणि सगळीकडून ऊसच आहे. मध्येच एवढं रान ठेवलं होतं ते पण गव्हासाठी बाजरीसाठी. हा कापून दे. चला आता आम्ही घरी चाललो. न्यानो येईन ना आम्हाला दोघीला नेला तुम्हाला. चल मग. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. रानातनं गाईला वजही घेऊन आलो. गाईचं पण आवरलं सगळं. झालोट केली, पाणी देखवलं, तिला खाया गोळी ही ठेवून आता स्वयंपाकाची तयारी करायची. आभाळ एकदम सुंदर मस्त आलेले. पण पाऊस पडतोय का नाही काय माहीत नाही बरं का. ते लाईटीला काय झालंय काय माहिती. वाढू झालं. ये जा ये जा ये जा चाललंय तो का असं. देवाची वात उदबत्ती लावली. आता दिवस मावळला ना, अंधार पडलाय. मस्तपैकी इथं पण लावली, घरात पण लावलं.
आधी हातपाय तोंड धुतलं आणि म्हटलं वात उदबत्ती लावून घ्यावी देवाची. म्हणजे रोजच लावते ना, सवय लावायची. थोडीशी भेंडी का काहीतरी. हा त्या कुठं गायब झालं काय, गेले असतील तिकडं. दिवस मावळला म्हणले की आमच्या इकडं असं वातावरण होतं छान. चाफ्याची फुलं आहेत ती, तुम्हाला दिसतात ती पांढरी पांढरी शुभ्र एकदम मस्त. का दिसली का किती छान आले ती. आणि ती पामची झाडं जी आहेत ना, त्या झाडांचं ती खालून फंट सगळं जळल्यात. ती फंट तोडावं लागणार आहेत आता. ती वर गेले ना सगळं. फुलं आता तर लय फुलं येते झाडांना. माझंच नाही करायचं आता. त्या झाडाला तर लय फुलं आहे ती, पण ती संध्याकाळचं रोज मिट्ट दिवस मावळला की असं. गाडी इकडे घेऊन लावली अण्णाने. आता डिझेल आणून ओतलंय, त्यात संपलं होतं. हा त्या काहीतरी करतात. तर असं स्वयंपाकाचं काय करतात काय नाही माहीत नाही. भाजी काहीतरी भाकरी करायच्या. तर मला वाटतं हा व्हिडिओ इथंच संपवावा. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. चंद्रावर अर्धा आहे.